हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर मी सुप्रिया. तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे वेडनेसडे. मी चालली आहे सिटी सेंटरला. तर आज ऊन पडलेलं आहे आणि म्हटलं चला उन्हात एक छान असा राऊंड पण मारून येऊया. तर वेडनेसडेला ना इथे ओपन भाजी मार्केट असतं लक्झेंबर्गमध्ये. तर मी आता फर्स्ट टाईम तिथे चाललेली आहे. तर हे भाजी मार्केट आहे ना, हे मार्च, एप्रिल, मेमध्ये दरम्यान भरतं. तर हे ना मार्केट बुधवारी आणि शनिवारी असतं. तर मी पण फर्स्ट टाईम चालली आहे. मला पण माहीत नाही आहे नक्की त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात त्या. तर मी तुम्हाला दाखवते की इथले ओपन भाजी मार्केट कसं असतं. तर त्यासाठी आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चला जाऊया तर मग. तर मी आता सिटी सेंटरला पोहोचली आहे. एक 600 मीटर आहे सिटी सेंटर. एक 8 मिनिट लागतात जायला. तर मी आता इथे पोहोचलेले आहे भाजी मार्केटमध्ये. हे जे भाजी मार्केट आहे लक्झेंबर्ग सिटीमधलं फेमस मार्केट आहे. छोटं आहे पण छान आहे. आणि ह्या ज्या मार्केटला नाव आहे स्टेटर मार्ट असं म्हणतात. तर आपण आज जाऊया आणि बघूया कोणकोणत्या भाज्या आहेत त्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये ना असं आवाज येत असेल बेलचा, तर इथे चर्च आहे. त्या बेलचा आवाज येतोय. तर मी तुम्हाला दाखवते. ते चर्च खूप छान आहे. इथे समोर चर्च आहे, तिथला बेलचा आवाज येतोय. छान चर्च आहे इथला, गोल्डन लेडीच्या जवळ आहे. आणि हे इकडे असं मार्केट आहे, छोटंसंच आहे, जास्ती तर मोठं नाही आहे असं. तर मी अजून बाहेरच आहे, तुम्हाला आत गेल्यावर दाखवते नक्की ते काय काय मिळतं ते. असे छोटे छोटे स्टॉल आहे, जास्त असं मोठं मार्केट नाही आहे, पण ठीक आहे, ओके आहे. इकडे भाज्या आहेत वेगवेगळ्या. हे असे वेल आहेत जे असे विकायला ठेवलेले आहेत. हे 4 युरोला आहे. असे छोटे छोटे बंच करून ठेवलेले आहेत. हे तुम्हाला दिसत असतील. हा 4 युरोला आहे. इकडे पण आहेत. नंतर इकडे फुलांची झाडे वगैरे आहेत असे. तर हे टुलिप्स आहे जे 1.75 युरोला आहे. हे पण फुलं जे असं गुलाबासारखी फुलं आहेत, छान आहेत. हे 2.95 युरोला आहे. ते प्राईस पण लावलेलं आहेत. नंतर इथे बुके आहेत जे की 21-22 युरोला आहेत. हे पण टुलिप्सच आहेत, तुम्हाला दिसत असतील. एक आहे असं दाखवते. तर हे एक आहे बघा. हे 7.5 युरोला आहे. ते प्राईस पण दिलेले आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये आहे तिथे. इकडे पॅक करून देतात. जे आपल्याला पाहिजे ते आपण चूज करून तिथे घेऊन जायचं. ते पॅक वगैरे करून देतात. बुके वगैरे तयार करून देतात तिथे.
तर हे समोर मसाल्याचा स्टॉल आहे, वेगवेगळे मसाले आहेत इथे. हा समोर चीजचा स्टॉल आहे. चीज इथे खूप लोक खातात. कोथिंबीर आहे आणि हा पुदिना. तर मी तुम्हाला आता हे मार्केट दाखवलं. जास्ती मोठं नाही आहे, पण हे जे शेतकरी वगैरे लोक असतात ना, ते इथे असं विकायला वगैरे येतात. तर जेव्हा स्नोचे दिवस चालू असतात ना, तेव्हा हे मार्केट बंद असतं. आता कसं ऊन वगैरे पडायला सुरुवात झाली, त्यामुळे एक 3-4 महिने चालू असतं. मेमध्ये दुसरीकडे शिफ्ट करतात, इथे काही महिने फक्त इथे असतं. आणि हे दर वेनसडेला आणि सॅटर्डेला इथं भरतं. पण मी काही घेतलंच नाही आहे, कारण मी सॅटर्डेला ऑलरेडी भाजी वगैरे घरामध्ये भरली होती. त्यामुळे मला काही घ्यायची गरज नाही आहे पडली इथे. मी जस्ट तुम्हाला एक दाखवायचं म्हणून मी आली होती, कारण मला पण हे मार्केट माहीत नव्हतं. मी फर्स्ट टाईम आली इथे. आणि आता छान अशी उन्हाला बसली. इथे उन्हाला असं बसण्यासाठी लोकांना मस्त अशी जागा वगैरे केलेल्या आहेत झाडांच्या बाजूला वगैरे, असं मस्त आहे. तुम्हाला मी दाखवते. हे असं लोकांना इथे बसण्यासाठी केलेलं आहे. ऊन पडले की लोक इथे निवांत येऊन बसतात. आणि हे वरती अशी फ्लावर्सची झाडे वगैरे लावलेले आहेत. तर चला, माझंही मार्केट फिरून झालेलं आहे आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे इथलं भाजी मार्केट. तेवढं काही मोठं नाही आहे, थोडंसंच आहे. तर चला, भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.